मी लाल नववधूच्या पोशाखात नवरीसारखी बसले होते, पण माझ्या चेहऱ्यावर आनंद किंवा ताजेपणा नव्हता. लग्नासाठी मनात काही उत्साह नव्हता. मी खोलीत एकटी बसले होते. मी समोरच्या आरशात स्वतःला पाहिलं. 7 फुटापेक्षा जास्त उंचीचा लठ्ठ आणि कुरूप पैलवानाच्या तुलनेत माझे सडपातळ सुंदर रूप आणि नाजूक शरीर काहीच नव्हते. पण माझ्या असहायतेची पराकाष्ठा म्हणजे मी त्याची वधू बनले होते. माझ्यासाठी फक्त एका दिवसात सर्व काही बदललं होतं. माझे आनंदी जीवन नरकात बदललं होतं. मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं की त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याने माझे जीवन नरकापेक्षाही वाईट केलं. माझे वय किती होते? मी 17व्या वर्षात पदार्पण केलं होतं. बाबा हयात नव्हते. घरात आम्ही 3 बहिणी होतो. मला एक भाऊ आणि माझी आई होती. 3 बहिणीमध्ये मी सर्वात लहान होते. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि त्यांचे लग्न होणार होते. माझ्या भावाचे नाव संग्राम होते. तो त्याच्या भागात तगडा पैलवान होता. काही दिवसांपूर्वी मी माझ्या पैलवान भावाचा सामना बघायला गेले होते. तिथे हजारोंचा जमाव जमला होता. तिथे प्रत्येकजण आपल्या आवडत्या पैलवानाचा नारा देत होते. मीही माझ्या मैत्रिणीसोबत संग्रामबाईच्या नावाचे नारे लावू लागले. मी घरात सर्वात लहान होते, त्यामुळे मी सगळ्यांची लाडकी होते. तो मला प्रेमाने चकुली म्हणत असे. तेव्हा या छकुलीला हे माहीत नव्हतं की ती कोणत्याही पैलवानाच्या वासनाद नजरेला जुमानणार नाही. माझ्या आयुष्याची ही कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक असे गाव आहे ज्याचे नाव ऐकताच येथील पैलवानांच्या मनात एक एक करून आठवणे घुमू लागतात. प्रसिद्ध कुस्तीगीर येथे प्राचीन काळापासून वास्तव्य करत आहेत. भरतपूर जिल्ह्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओकलेश्वरचे नाव ऐकले की लोकांच्या मनात फक्त 2च नावे येतात. एकाचे नाव संग्राम पैलवान म्हणजेच माझा भाऊ आणि दुसऱ्याचं नाव अभिमन्यू पैलवान जो कुस्तीपटूंच्या कुटुंबातील होता. अभिमन्यू पैलवान हे भरतपूर जिल्ह्यातील परमधारा गावचे होते. त्याने वयाच्या 18व्या वर्षी भरतपूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध कुस्तीपट्टीला हरवून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याची उंची, गडद रंग आणि मजबूत शरीर होते. अभिमन्यू पैलवान भरतपूर जिल्ह्यातील तमाम पैलवानाच्या मनावर राज्य करत असे. लहानपणापासून त्यांना कुस्तीची आणि आखाड्याची खूप आवड होती आणि आखाड्याच्या बाहेर ते फारसे कुठं जायचे नाहीत. रिंगणातील चिखलात स्वतःला भिजवून घ्यायचे. त्यांची उंची 7 फूट 2 इंच होती आणि वजन सुमारे 98 किलो होते. त्याने स्टीलचा एक ड्रम धरला होता ज्यामध्ये सुमारे 2 लिटर दूध होते. ते उचलून तोंडाला लावले आणि 2 घोटात त्याने सर्व दूध पिऊन टाकलं. मग त्याने तो ड्रम फेकून दिला आणि आपल्या मोठमोठ्या मिशीवरचे दूध त्याने हाताने साफ केले. त्या माणसाला त्याच्या भरलेल्या शरीराचा आणि लठ्ठ पोटाचा खूप अभिमान होता. त्याच्या समोर येणारा कुणीही त्याच्या शौर्याचं आणि धैर्याचं कौतुक करून जात असे. त्यामुळे मैदानात तो उतरल्यावर अनेक पैलवानांच्या हृदयाची धडधड थांबायची. अभिमन्यू पैलवानाची शरीरयष्टी पाहून दुबळ्या आणि नव्याने आलेल्या पैलवानाचा धीर सुटायचा. माझा भाऊ गेल्या अनेक वर्षापासून त्याच्याशी स्पर्धा करत होता आणि ती स्पर्धा अनेकदा संघर्षात संपायची. कुस्ती आणि खाण्याव्यतिरिक्त अभिमन्यू पैलवानचा आणखी एक खास आणि निंदनीय छंद होता. त्यामुळे तो इतर कुस्तीपटूंपेक्षा वेगळा होता आणि तो छंद म्हणजे तरुण मुलीशी लग्न करणे. त्या कारणाने तो वारंवार लग्न करत असे. माझा भाऊ संग्राम पैलवानही कुस्तीत कोणापेक्षा कमी नव्हता. अभिमन्यू पैलवान आपल्या स्पर्धेत पैलवानांना अनेक आव्हाने देत असे. शहरातील काही लोक अभिमन्यू पैलवान यांच्याकडे आले आणि त्याने संग्राम पैलवानासोबतच्या स्पर्धेबद्दल बोललं आणि सांगू लागले की हा सामना फक्त आमचा अभिमन्यू पैलवान जिंकेल. त्याच्या स्तुतीने न घाबरता अभिमन्यू पैलवानने ही ऑफर स्वीकारली आणि संग्राम पैलवानला दंगलीसाठी सज्ज राहण्यास संदेश देण्यात आला आणि या मोठ्या दंगलीत घोषणा संपूर्ण शहरात करण्यात आली होती. दुसरीकडे संदेश ऐकता संग्राम भाऊने दंगलीची तयारी सुरू केली. अभिमन्यू पैलवान आणि संग्राम पैलवान यांच्यातील लढत निश्चित झाली. हा सामना 2 दिवसांचा होता. या स्पर्धेशी एक अतिशय विचित्र परंपरा होती आणि ती म्हणजे विजेते पैसे मागत नाही तर विजेत्याला त्याच्या कोणत्याही अटीची पूर्तता करून घेता येते. दंगलीच्या वेळी शहरभर पोस्टर्स लावण्यात आले. दंगलीची तिकिटे विकली गेली. दंगलीची बातमी दूरवर पसरली होती. सामना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. आखाड्यात लोक वस्ती करून येऊ लागले होते. दोन्ही पैलवान लढतीच्या तयारीत व्यस्त झाले. दोघेही शहरातील नावाजलेले पैलवान होते. दोघांमधील लढत एका खास आखाड्यात आयोजित करण्यात आली होती. ही दंगल पाहण्यासाठी विविध खेळांची आवड असलेले लोक लांबून जमत होते.
मी पण माझ्या मैत्रिणीसोबत पहाटे तिथे पोहोचले, कारण मला पुढच्या सीटवर बसून मॅच बघायची होती. मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था ही करण्यात आली होती. आधी तिथे पोचावे असे वाटले होते, पण तिथे महिलांची प्रचंड गर्दी जमली होती. बायकांच्या गर्दीत शिरण्याआधीच मी भरधाव चालत असल्याने एकाच्या अंगावर पडले. माझे डोके खांबाला आदळल्यासारखे वाटले. माझे संपूर्ण डोके फिरले आणि काही क्षण डोळ्यासमोर तारे फिरल्यासारखे वाटले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला माझ्यासमोर एक लठ्ठ शर्ट नसलेले कुरूप शरीर दिसले. मी घाबरून मागे सरकले तेव्हा समोर अभिमन्यू पैलवानला पाहून मी घाबरले. तो फक्त माझ्याकडे पाहत हसत होता. त्याने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिलं. त्याच्या डोळ्यात कोणता तीव्रता होती माहीत नाही, ज्याने मला धरून सोडवले होते. मला माझा मार्ग पटकन बदलायचा होता, पण तो माझ्यासमोर उभा राहिला आणि मिशा हलवत मला विचारू लागला की तू संग्राम पैलवानाची बहीण आहेस का? मी होकारार्थी मान हलवली आणि तो हसू लागला. तो म्हणाला की तू खूप गोरी आणि खूप सुंदर आहेस. त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तीव्रता होती. मी म्हणाले, माझा रस्ता सोड, मला पुढं जायचं आहे, मला जागा मिळणार नाही. माझी ही बोलण्याची शैली थोडी विचित्र होती, पण तरीही तो हसायला लागला. तुम्ही म्हणालात तर मी तुमच्यासाठी खास खुर्ची ठेवतो, असे तो म्हणाला. त्याची नखरे करण्याची शैली मला फार अप्रिय वाटली. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि दूर जाऊन माझ्या मैत्रिणीसोबत बसले. तोही हसत हसतच निघून गेला. सामन्याचा दिवस सुरू होण्यापूर्वी असे ठरलं होतं की जो जिंकेल तो पराभूत झालेला आपली इच्छा सांगेल आणि हरणाऱ्या विजेत्याला अटी कोणत्याही परिस्थितीत मान्य कराव्या लागतील. दोन्ही पैलवानांनी ही अट मान्य केली आणि सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दोन्ही पैलवान अंगावरचे पोशाख घालून आखाड्यात दाखल झाले. जड शरीराचा पैलवान असलेल्या अभिमन्यूने संग्रामभाईशी कुस्ती सुरू केली. अभिमन्यू आणि संग्राम यांच्यात कुस्ती सुरू झाली. पैलवानाच्या पहिल्याच हल्ल्याने अभिमन्यू पैलवान घाबरला आणि दूर जाऊन पडला. अभिमन्यूला हा सामना कोणत्याही किमतीत जिंकायचा होता. अभिमन्यूला हरताना पाहून संग्राम पैलवान खूप उत्साही झाला. संग्राम पैलवान या हल्ल्यात कमालीचे धाडस दाखवले होते. अभिमन्यूने कोणत्याही किमतीत पराभवाचा डाग धुण्यासाठी हे मैदान मांडले होते. अभिमन्यूला घाईघाईत कोणतेही चुकीचे पाऊल उचलायचे नव्हते. कुस्तीचा काही काळानंतर संग्राम पैलवानचे वर्चस्व होऊ लागले होते. 40 मिनिटाच्या अखंड संघर्षानंतर संग्राम पैलवानाने अभिमन्यू पैलवानाचा पराभव केला. अभिमन्यू पैलवान आपल्या पराभवाने खूप दुःखी झाला. अभिमन्यू पैलवानाचे चाहते त्याचे सांत्वन करू लागले. ते म्हणाले, हार मान नकोस, तू आमचा पैलवान आहेस आणि अजून एक दिवस कुस्ती बाकी आहे, बघ तू सुद्धा जिंकशील. आपल्या पराभवाचा डाग धुण्यासाठी अभिमन्यू पैलवाने दुसऱ्या दिवशी रिंगणात सगळी ताकद पणाला लावली. त्याने आतापर्यंत अनेक पैलवान पराभूत केले होते. आज अभिमन्यू हा कुस्तीपटू खूप उत्साहात होता, म्हणून त्याने दुसरा सामना जिंकला. दोघांमधला सामना बरोबरीने सुटला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शेवटचा सामना झाला. कुस्तीचा आज निकाल लागणार होता. अभिमन्यू पैलवानांना नाक कापून घ्यायचे नव्हते. दंगलीचा अंतिम काळ सुरू होणार होता. एक एक करून सगळे जमू लागले. संग्रामभाई देखील रिंगणात उतरले होते. दोघेही एकमेकांसमोर ठामपणे उभे होते. कुस्ती सुरू झाली. दोघांमध्ये तीव्र स्पर्धा होती. ही दंगल प्रत्येक क्षणात अधिक धोकादायक आणि मनोरंजक होत होती. दंगलीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात अभिमन्यू पैलवानने संग्राम पैलवानाची मान दाबली होती. पैलवानाच्या मानेमध्ये तीव्र वेदना होत होत्या आणि तो खेळू शकला नाही. अखेर ही लढत अभिमन्यू पैलवानने जिंकली. गर्दीत सर्वत्र आनंद पसरला. अभिमन्यू पैलवानाच्या अभिमानाचा बांध फुटला होता. माझे हृदय तुटत होते. मला माझ्या भावाला अभिमन्यू समोर झुकताना पाहणे असह्य झाले होते. हरलेल्या पैलवानाला विजेत्याने जे सांगितलं होतं ते स्वीकारावे लागणार होते. दोन्ही पैलवान एकमेकांसमोर आले. अभिमन्यूने सर्व जमावाला उद्देशून म्हटलं, अटीनुसार मी संग्राम पैलवान याच्याकडे एक गोष्ट मागू शकतो. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. माझे 2च छंद आहे, कुस्ती खेळणे आणि तरुण मुलींशी लग्न करणे. हे ऐकून संग्राम भाईला मोठा धक्का बसला. हे ते सांगण्याचा उद्देश काय होता? आपले बोलणं चालू ठेवताना अभिमन्यू पैलवान म्हणाला, आज संग्राम पैलवान माझे म्हणणं मान्य करेल हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर गोष्ट अशी आहे की संग्राम पैलवानला 3 बहिणी आहेत. त्यापैकी मला त्यांच्या सर्वात लहान बहिणीचे नातं हवं आहे. हे ऐकून माझा भाऊ खूप अस्वस्थ झाला आणि मी श्वास घेण्यात विसरले. त्या व्यक्तीचे वय सुमारे 40-45 वर्षे होते आणि मी फक्त 17 वर्षांची होते. संपूर्ण जनसमुदायासमोर भावाने ती अट मान्य करण्याचे वचन दिले होते.
हे ऐकून संपूर्ण जनसमुदाय शांत झाला. याआधी कोणत्याही पैलवानाने अशी अट ठेवली नव्हती. माझे नाव ऐकून भावाला प्रचंड राग आला. संग्रामभाईने अभिमन्यू पैलवानची मान पकडली आणि म्हणाला, माझ्या बहिणीचे नाव घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझी बहीण या अटीचा भाग नाही. अभिमन्यूला धक्का मारत भाऊ म्हणाला की तो ही अट पूर्ण करू शकत नाही. अभिमन्यू म्हणाला, मग माझ्याशी स्पर्धा करण्याची आणि अट घालण्याची काय गरज होती? आजपर्यंत कोणतीही अट घातली तरी समोरच्याला ती अट मान्य करणे बंधनकारक आहे. जर तू जिंकून मला माझ्या बहिणीचे नाते मागितले असते तर मी त्याला कधीही नकार दिला नसता, कारण मला माझा शब्द महत्त्वाचा आहे. लोक माझ्या भावाविरुद्ध बोलू लागले. हे जग खूप क्रूर आहे. इतरांचे नाटक रचलेले बघण्यात त्यांना जास्त मजा येते. त्यात ते आणखी मिरची आणि मसाला टाकून मजा घेतात. मात्र अभिमन्यू पैलवानाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण गाव शांत उभा राहिला होता. भाऊ तिथे गुपचूप उभा राहिला. टोचले तरी रक्त येणार नाही अशी त्याची अवस्था झाली होती. भाऊ काही बोलू शकला नाही आणि तिथून निघून गेला. मी पण जड पावलाने घराकडे चालू लागले. मनातल्या मनात मी स्वतःला विचारत होते की मी त्या व्यक्तीशी का टक्कर दिली. याबद्दल मला खूप वाईट वाटले. तो किती वादग्रस्त आणि निर्लज्ज माणूस होता. त्याला आधी 6 बायका होत्या आणि त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून असलेली मुलगी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. मी रडत रडत घरी पोहोचले तेव्हा माझी आई माझ्या समोर उभी होती. मला रडताना पाहून ती म्हणाली, का रडत आहेस? काही फरक पडत नाही. जो हरला तो पुढच्या वेळी जिंकेल. आता काय सांगू आईला की यावेळी भावाने मला कुस्तीबरोबर हरवलं आहे. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले. जेव्हा भाऊ घरी पोहोचला तेव्हा त्याने आईला माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आणि आज तिथे होणारा निर्णय देखील ऐकला होता. तो माझ्या खोलीत आला. मला रडताना पाहून त्याचे डोळे भरून आले. मी खूप रडत होते. तो अतिशय खिन्नपणे बोलू लागला, खेळाच्या आधी हे ठरलं होतं की हरणाऱ्याला अटीचे पालन करावे लागेल. हरल्यामुळे ते करावे लागेल, पण मला माहीत नव्हते की तो माझ्याकडून माझे आयुष्य मागेल. एवढं बोलून संग्रामभाई गप्प झाले आणि पुढे काही बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही. रिंगणात होत असलेल्या या निर्णयामुळे त्यांना मान टेकवावी लागली होती. अश्रूवर कोणाचा ताबा नव्हता. माझे अश्रू वाहत होते आणि माझा भाऊ देखील रडत होता. माझ्या बलवान पैलवान भावाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू पाहिले तेव्हा माझं हृदय आणखी दुखावलं. अभिमन्यू 45 वर्षाचा होता. लहान मुलीशी लग्न करायला त्याला नेहमी आवडत असे. जिथे तरुण मुली त्याला आवडायच्या तिथे तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने लग्न करायचा. प्रत्येकाने आपल्या मुलीला त्याच्यापासून दूर ठेवले होते. त्याला आधी 6 बायका होत्या आणि त्यापैकी 4 खूप लहान होत्या. तो खूप कडक माणूस होता आणि त्याच्या कुस्तीच्या सवयीमुळे तो आपल्या बायकोला खूप शिव्या द्यायचा. याच कारणाने त्याच्याशी लग्न करायला होकार देणे अत्यंत अवघड होत होते. मग माझ्या 2 मोठ्या बहिणी होत्या, त्यांचाही विचार करावा लागला. धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मोठ्या बहिणीशी कोण लग्न करणार का, असे अनेक विचार मला त्रास देत होते. पण मी केले तर मी काय करणार? माझ्या भावासाठी मला कोणत्याही किमतीत हा त्याग करावा लागणार. प्रथम पराभवाची बदनामी आणि दुसरी अट मान्य न केल्याची बदनामी, यामुळे माझ्या भावाची इज्जत गेली असते. आजपर्यंत माझ्या भावाच्या तोंडातून जे काही निघाले होते ते त्यांनी पूर्ण केले होते. पैलवानाची जीभ दगडासारखी असते आणि माझ्या भावाने संपूर्ण जनसमुदायासमोर हार मानली होती. अभिमन्यूचा दृष्टिकोन हेतू त्याला माहीत नव्हता. ही वेगळी गोष्ट आहे, त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. माझ्या मनाला वाटत होते की त्या पैलवानाचा चेहरा मोडून टाकावा आणि त्याचा अभिमान नष्ट करावा, पण मी असहाय्य होते. मी घाबरून आईसोबत रडत होते. भाऊ माझ्या समोर डोकं टेकून बसला होता. माझ्या भावाला माझ्यासमोर मान वर करणे किती कठीण होते हे मला माहीत होतं. मी त्याची लाडकी बहीण होते. मी माझ्या भावाचा हात धरून शेजारी बसले आणि मोठ्या कष्टाने हिंमत एकवटून प्रेमाने म्हणले, भाऊ, मला तुमच्या आदरापेक्षा अधिक काही नको आहे. तुम्हाला वाढवले, आजपर्यंत माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली, मला कधीच काही नाकारले नाही. मग आता मी कसे नाकारू? मला माहीत आहे तू माझ्यावर जबरदस्ती केली नाहीस तर मी तुझ्या सन्मानाचा लिलाव होऊ देणार नाही. तू अभिमन्यू पैलवानाला तिकडे जायला सांग आणि सांग की मी लग्नासाठी तयार आहे. असे म्हणत मी उठले आणि खोलीतून बाहेर पडले. माझी अवस्था किती वाईट आहे या विचाराने मी रात्रभर रडत घालवलं. असा लठ्ठ, कुरूप आणि अधम व्यक्तीशी मी लग्न करेल याची कल्पनाही केली नव्हती. जणू महिलांचा आदर राहिला नाही. तो एखाद्याचे आयुष्य कसे ठरवू शकतो? मला अजून शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि मग मला लग्नाची खूप स्वप्ने पडली होती. या सगळ्याचा विचार करत मी वेडे झाले होते. या विचारामध्ये मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. सकाळचा सूर्य माझ्यासाठी परीपेक्षाही कमी नव्हता. जेव्हा मी उठले तेव्हा माझी बहीण मला म्हणाली, आज संध्याकाळी तुझे लग्न होईल. माझे नशीब बुडणार आहे हे मला माहीत होतं, पण ते इतक्या लवकर बुडेल याची कल्पना नव्हती. मी पलंगावरून उठले, खोलीच्या बाहेर गेले आणि माझे हात आणि चेहरा धुतला.
आज नाश्ता करण्याऐवजी कोणीतरी विष पाजेल असे वाटत होतं. दारावर टकटक झाली तेव्हा मी नाश्ता करून मोकळी झाले होते. दरवाजा उघडला तर समोर काही लोक सामान घेऊन उभे होते. कदाचित अभिमन्यू पैलवानने त्याला पाठवले असेल. माझ्यासाठी कपड्याचे शूज, जोड आणि मेकअप काहीसा नॉर्मल होता. मी ते सर्व सामान मोठ्या कुतूहलाने पाहिले आणि आत आले. माझी बहीण देखील खिन्नपणे ते सर्व सामान घेऊन माझ्या खोलीत आली आणि माझ्यासमोर कॉटवर टाकले आणि रडू लागली. या रानटी माणसाला जराही लाज वाटत नाही का? मी उत्तर दिले नाही आणि आंघोळीला गेले. आंघोळ करून परत आले तेव्हा समोर माझा भाऊ उभा होता. त्याला खूप लाज वाटत होती. तो माझ्यासमोर मान वर देखील करू शकत नव्हता. मी माझ्या भावाकडे आले आणि म्हणाले, यात तुझी चुकी नाही. मी तुला कधीच डोकं झुकू देणार नाही. त्या अभिमन्यू पैलवानाला त्याच्या कुस्तीत खूप अभिमान आहे ना. तो तरुण मुलीचे आयुष्य मोठ्या अभिमानाने उद्ध्वस्त करतो. त्याचा अहंकार मी एके दिवशी नक्की उतरवेन. तो कोणाचे आयुष्य ठरवू शकत नाही. भाऊ म्हणाला, पण तुझ्या जीवाला धोका आहे. मी माझ्या भावाचे सांत्वन केले. माझ्या सांत्वनाने भावाला थोडा धीर आला. संध्याकाळची वेळ होती. मला वधू बनण्यात आले. मी नवरे झाले होते, पण माझे मन रक्ताचे अश्रू रडत होते. मी अभिमन्यू पैलवानाची वधू बनत होते. माझे नशीब एका दिवसात कसे बदलले होते मी विचारही करू शकत नव्हते. माझे अश्रू थांबत नव्हते. लग्नाची वरातही आली आणि मी निघाले आणि अभिमन्यू पैलवानाच्या घरी आले. मला पाहून त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्याच्या 6 बायकांपैकी सर्व बायका शरीराने भरलेल्या होत्या. तरुण बायकाही बऱ्यापैकी निरोगी होत्या. त्यावेळी मी खूप नाजूक होते. मला बघून त्याची मुलगी रागाने लालबुंद होऊन तिच्या खोलीत जाऊ लागली. तर अभिमन्यू पैलवानाने तिला बोलवलं आणि सांगितलं, इकडे ये आणि तुझ्या नवीन आईला भेट दे. त्याच्या मोठ्या आवाजामुळे ती नाराज होऊन माझ्या जवळ येऊन बसली आणि काही वेळाने अभिमन्यू मला खोलीत घेऊन गेला. माझ्या मनाला कोणीतरी पकडल्यासारखं वाटलं. त्याने खोली बंद करताच माझा श्वास थांबल्याचा भास झाला. मी येऊन त्याच्या सोबत बेडवर बसले. तो माझ्या समोर आला. मलाही त्या व्यक्तीचं रूप पाहून किळस येत होती. मला त्याला पुन्हा भेटायला आणि माझ्यावर प्रेमही व्यक्त करत राहिला. आणि हे सर्व माझ्यासाठी पुरेसं नव्हतं. हळूहळू तो माझ्या जवळ येत होता. मी दुःखाने डोळे मिटले. मी कालपासून रडत होते आणि रडत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळीही माझ्या गालावर 2 अश्रू आले होते, जे मी निर्दयीपणे पुसले. तो माझ्या खूप जवळ आला होता. त्याच्या अंगातून येणारा उग्र वास माझ्या नाकाला जळजळून गेला. माझी ही रात्र काही सर्व नशाच होते आणि मी फक्त त्या व्यक्तीचा द्वेष केला. एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे त्याने मला त्याच्या जाड बाहूमध्ये धरले आणि माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. तो माझ्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजत होता. मला साधे कपडे घालून जगायचे होते. माझ्या लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, पण आजपर्यंत मी त्या व्यक्तीकडे ढुंकून देखील पाहिलं नव्हतं. त्याच्याशी बोलले नाही. त्याची संपत्ती, प्रेम, भारी कपडे आणि त्याचे दागिने मला त्याच्यावर प्रेम करायला भाग पडतील असे त्याला वाटले असावे, पण ही त्या व्यक्तीची चूक होती. तो माझ्याशी बोलायचा, पण मी आजपर्यंत त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्याची सगळे कामे मी शांतपणे करत असे. त्या 45 वर्षाच्या बलवान पैलवानाला माझ्या तोंडातून त्याची स्तुती ऐकायची होती. त्याला माझ्या डोळ्यात स्वतःला बघायचे होते. माझ्या तोंडातून माझ्यावर प्रेम व्यक्त करून घ्यायचे होते, पण मी गप्प बसून त्याला दुःखी केले होते. एकदा मला कळाले की शिंदे पैलवान अभिमन्यू पैलवानापेक्षा वयाने मोठा असलेल्या अभिमन्यू पैलवानाचा सामना करणार आहेत आणि त्या बदल्यात आपल्या मुलीचा हात मागणार आहेत. मला कळत नाही का त्या दिवशी माझ्या मनात नेहमी असे वाटते की अरे देवा, याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आज याला देखील धडा मिळाला पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छिते, जो माणूस इतरांचे जीवन उद्ध्वस्त करतो तो स्वतःच्या आयुष्यात कधी आनंदी राहू शकत नाही. आणि तेव्हा माझे मन नेहमी आनंदाने भरून गेले. तो सामना शिंदे पैलवानाकडून हरला आणि हा प्रकार घडला. अभिमन्यू हा पैलवान त्याच्याशी लढू शकला नाही आणि हरला. तो माणूस म्हणालाय की तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर. शिंदे पैलवान म्हणाले की मला माहीत आहे, तू तुझ्या शब्दाचा पक्का आहेस. आता अभिमन्यू पैलवानाचा पराभवाचा आनंद साजरा करण्याची माझी पाळी होती. आता तो त्या व्यक्तीसमोर असहायतेने अश्रू ढाळत होता, पण त्याच्या शब्दावरून परत जाऊ शकत नव्हता. घरी येऊन त्याने ही बातमी सांगितली तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगी रडू लागली. ती म्हणाली, मी खूप लहान आहे. ती वडिलांजवळ ढसाढसा रडत होती आणि विनवणी करत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू वाहत होते. त्यावेळी मी माझ्या भावाने सहन केलेल्या वेदना त्याला आता समजल्या होत्या. ती व्यक्ती आता पश्चातापाच्या दरीत ढकलली गेली असावी. त्याच्या मुलीचा विवाह त्या शिंदे पैलवानाशी झाला होता. त्या पैलवानाच्या मुलीच्या निरोपाची वेळी ती खूप रडत होती आणि आपल्या मुलीला रडताना पाहून माझ्या मनाला जणू कोणीतरी हिसकावून घेतल्यासारखं वाटले. माझ्या बाबतीत असंच घडलं होतं. आज रात्री अभिमन्यू पैलवानाच्या मुलीलाही त्याच गोष्टीचा त्रास होईल, ज्या त्याने मला लग्नाच्या रात्री दिल्या होत्या. ज्या दुःखात मी गेले होते, त्या व्यक्तीने त्याला पुन्हा आपल्या मुलीला भेटू दिले नाही. त्यामुळे आता तो बहुतेक वेळा रडायचा.
एकदा तो माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, मला माफ कर, मी तुझे चांगले केले नाही, तुझ्यावर अन्याय केला, मी फक्त तुझ्याकडे पाहिले आणि तुझ्या प्रेमात पडलो, तुझ्या इच्छा आणि आवडी महत्त्वाच्या आहेत असा मी विचार केला नाही, तुझ्या डोळ्यात मी नेहमी माझ्याबद्दलचा द्वेष पाहिला आहे. अशा स्त्रीसोबत जीवन जगणे खूप कठीण आहे, जी तुम्हाला बदल्यात प्रेम देत नाही. मी एक वेदनादायक जीवन जगत आहे, तुझ्या अश्रूने मला कुठे सोडले नाही, कृपया मला माफ कर, असे म्हणत त्याने घटस्फोटाची कागदपत्रे माझ्या समोर ठेवले. घटस्फोटाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करताना मला जणू काही क्रूर पशूच्या तुरुंगातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. मी मोकळी होते आणि माझ्या बहिणी आणि भावाकडे परत आले. पण मी अभिमन्यू पैलवानासोबत घालवलेले आयुष्य माझ्या आयुष्याचे सर्वात भयानक दिवस होते आणि ती मी कधीही विसरणार नाही. माझी अवस्था पाहून भावाने मला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं आणि शहरात आल्यावर मी एका मुलाच्या प्रेमात पडले आणि माझा भूतकाळ विसरू लागले. असा जीवनसाथी माझ्या आयुष्यात यावा जो माझ्या आत्म्यास शांती देईल. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.